चला चिखली ठाकूरपाडा टीम आता आपण विलंब करू नका। 1.5 मिनिटाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवायचे तुम्हाला देखील। तुम्ही 1.5 मिनिटाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवलं नाही, तुम्ही आमच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून जोडलेत, हे खऱ्या अर्थाने तुमचं आणि आमचं भाग्य आहे। परंतु नियमात तुम्हाला देखील पेनल्टी घ्यावी लागेल। 1.5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण सजवणं फार महत्त्वाचं आहे बाळा। आपली संपूर्ण टीम जमा करा आणि लगेच 1.5 मिनिटाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवून घ्या। मध्ये आहेत ब्रदर स्पोर्ट चिखलोली पाडा। लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू लगेच सामना सुरू होण्या अगोदर आमच्यापर्यंत पोहोचणं अनिवार्य आहे। ज्या टीमचा एक्स्ट्रा खेळाडू पोहोचणार नाही त्याला अजून पेनल्टी दिली जाईल। दोन्ही टीमचे खेळाडू सामना सुरू होण्या अगोदर एक्स्ट्रा खेळाडू अनिवार्य राहील। ही स्पर्धा आज तुम्हाला आम्हा सर्वांना माहित नाहीये, परंतु कर्जत तालुका असेल, मुरबाड तालुका असेल, अंबरनाथ तालुका असेल, अगदी या 3 तालुक्यामध्ये चर्चेमध्ये राहिलेला विषय म्हणजे नियमावली। इथे कुणाला सुटका दिली जात नाही। या स्पर्धेचा नियम एकच आहे, इथे नियम पाळा। अगदी नियम पाळल्यानंतर यश आणि अपयश याच्यामधला दुमत तुम्हाला स्पष्ट करायचे, परंतु नियम कुणाला सुटणार नाहीये। कदाचित मित्र आहेत, भाऊ आहेत, तर घरी या तुम्हाला वांगी बटाटे खायला घालण्याऐवजी आम्ही चिकन खायला घालू। नियमात दुमत नाहीये, याची नोंद घ्यायची। वराडे संघाकडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल। नितेश आणि त्याच्या साथीला विष्णू यस विष्णू आणि मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले वराडे संघाकडनं। आपण पाहतोय ब्रदर स्पोर्ट चिखलोली पाडा या टीमच्या दरम्यान। अगदी आपण बाजू स्क्रीनवरती पाहू शकाल ब्रदर स्पोर्ट चिखलोली पाडा या टीमनं क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळेल। चला विलंब करू नका, 4 षटकांची लढत आहे बाळा, जो खऱ्या अर्थाने अगदी आपण पाहतो ब्रदर स्पोर्ट लाईव्हचे सर्व प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे। आज खऱ्या अर्थाने तुम्ही किती स्पर्धा कव्हर केले हे माहित नाही, परंतु तुमचा हा सामना किती महत्त्वाचा आहे हे मात्र महत्त्वाचं आहे, हे बाळाला जाणावं लागेल। आणि सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये वराडे संघाकडनं दाखल होते। विष्णू आहे स्ट्राइक एंड वरती, नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल फलंदाज नितेश म्हणजे मोठू आणि पोपलू यासारखी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल। एक काहीतरी कानमंत्र देत आहेत, कानमंत्र द्या, फक्त कानमंत्र देत असताना सोशल डिस्टन्स पाळा, मुक्काल घेऊ नका, एवढंच नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। इथे जाऊया, चला मॅच आपण करणार आहोत। 4 षटकांची लढत आहे, याची नोंद घ्यायची। पेनल्टी सर्कल मधली राहणार आहे। आतापर्यंत अनेक स्पर्धा तुम्हाला सांगायची गरज नाही, पेनल्टी कुठे दिली जाते ही सर्वांना माहित आहे, सांगायची गरज नाहीये। आणि चुकूनही पंचांपर्यंत सांगू नका की आम्हाला शेवटच्या षटकामध्ये द्या। स्ट्राइक
काय केलं होती विष्णू आहे गोलंदाजी मार्क होती बाळा तयार होतोय इथे मॅचला होते सुरुवात पहिला चेंडू बाळा पहिला चेंडू 50 रुपये किती अचूक ठेपा आणि इथे मात्र यावेळेस दिल्या घरी सुखी राहावे खाव पका मीठ गडी वाहून टू 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 विकेट डीजे टो बदले मधल्या करांगलीला चावला तरी चालेल परंतु इथे पहिल्याच बॉलवरती एक मोठी विकेट वराडे टीमला गमवावी लागली विष्णू माघारी परत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये ओमकार दाखल होतोय बाळा ज्याचा विचार जर केला तर बाळाला आपण पाहू शकाल बाळानं पहिला चेंडू टाकला ना पहिल्या चेंडूवरती खावा पक्का मीठ गडी व्हावा नीट अशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्याच बॉलवरती विकेट आता येणारा चेंडू कशा प्रकारचा राहील एकंदरीत 2 चेंडूचा पॅनल्टी देखील घ्यावी लागली गेली एक काम करा हंपरला उचलून जे पाव किलो वजन आहे त्याचा पाव किलो काय सांगायचं आहे हातात नाही चोळे आणि गावभर आरोळे असे अपील इथे मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाळाच्या मातावरून हाताळला जातोय ओमकारला चेंडू समजला नाही निर्धाव चेंडू एक गडी मात्र गमावला गेला पुढचा चेंडू कशा प्रकारे राहील ते देखील पाहणं फार महत्वाचं राहील बाळाची गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली 2 चेंडू मध्ये यावेळी देखील फटका इथे फसला गेलाय क्षेत्ररक्षक बॉल खाली आला गेलाय पाहावं लागेल यावेळेस बेकार काय माहिती का ही कॅच कंची अत्री आणि खत्री ही कॅच छत्री आंधी स्टॉपला मांडून तयार विकेट फलंदाज बाद यावेळेस नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय रोहित परंतु रोहित बाळाचं कौतुक करावं लागेल आतापर्यंत बन्नाटवे पण काय सांगायचं विकेट किपर आहे त्याला रात आणायला लागलाय का काय झालंय येरा बरं डोळं वासून क्षेत्ररक्षण चांगलं झालं चांगली गोलंदाजी राहिली बाळाची मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होईल कारण की 2 चेंडू ती आपण पाहिलं तर पॅनल्टी घ्यावी लागली अशा पद्धतीनं धाव संख्या दाखवल्यावरती 0 आणि 2 गडी मात्र गमावलेत वराडे क्रिकेट संघानं पहिल्या षटकामध्ये बाळाची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आपण पाहू शकाल आता पाहणं फार महत्वाचं राहील दुसरं षटक कोण राहील गोलंदाजी मार्क वरती यस कॅमेरामॅन जल्दी फोकस करो रोशन ब्रदर स्पोर्ट लाईव्ह इव्हेंट या वाहिनीचे कॅमेरामॅन आहेत आणि ते सध्या गोलंदाजी मार्क वरती तयार होत आहेत रोशन आपण पाहू शकाल रोशन देवा आहेत देवा जर म्हटलं तर निश्चित ते देखील मिस्टर सचिन टिचकुले सारखे त्यांची कामगिरी पाहत आलोय कॅमेरामॅनच्या भूमिकेत परंतु या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे यावेळेस हो फटका मात्र इथे मात्र पाहायला मिळतोय लाल बावली दहाल लावली सासूला पावली नवराल धावली षटकार बेकार पहिलाच बॉल रोशनचा त्यावरती आक्रमण आणि इथे मात्र षटकार ठोकत असताना संघाचं खातं ओपन केले गेले नितेश काय सांगायचं आहे
याला सांगता भांडी कशा शॉट, म्हणजे काय माहित आहे का, हंडी भांडी फोडून सगळी कुरकुली तयार. इथे मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल आला गेलाय आणि अशा पद्धतीनं पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसरा चेंडू डॉट. एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सध्या आपण पाहतो दाफुलकावरती धाबा आहेत त्या म्हणजेच 6 धाबा. अकुट टप्प्याचा बॉल, पण काय सांगायचं याला सांगायचं इकडे मग सांगणार टप्पा आहे पण त्याचा मेंदू जाड झाला आणि त्याला पर्याय काय. इथे अकुट टप्प्याचा चेंडू होता त्यावरती आक्रमण करता आलं नाही नितेशला आणि इथे मात्र निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातो रोशनच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसरा चेंडू. इथे मात्र डॉट पुन्हा एकदा. यावेळेस अकुट टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षकाला बॉल पर्यंत पोहोचलाय. ओ चेंडू खराब हाताला गेला इथे थ्रोच्या स्वरूपात आणि इथे मात्र एक धाव. आता मात्र आपण पाहिले गोलंदाज रोशन ज्यानं चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर क्षेत्ररक्षकाची साथ मात्र थोडीशी कमी मिळाली. इथे एक सिंगल. 7 धावा दाफुलकावरती आहेत. रोशन तयार षटकामधले 5वा चेंडू घेऊन तयार होतोय. 7 धावा दाफुलकावरती आहेत. याला म्हणतात व्हेरिएशन. 5 ला की 10 ला 3 चोकोबार लाईन खराब. हा बॉल फाईट एक्स्ट्राची धाव जो मात्र दाफुलकावरती देऊन जाईल. 8 धावा दाफुलकावरती आहेत. 2 गड्याच्या मोबदल्यात टीम वराडे टीमच्या दाफुलकावरती. गोलंदाजी चांगली होते मित्रांनो. आपण पाहतोय आतापर्यंत जर पाहिलं तर निश्चित चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. 8 धावा दाफुलकावरती खर्च करत असताना 2 विकेट. पुढचा चेंडू कशा प्रकारे राहील ते देखील पाहावं लागेल. येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज निश्चित. रोशन थोडस फॉर्मलिंग होताना पाहायला मिळालं. इथे 8 धावा दाफुलकावरती आहेत. 2 गडी गमावले. 4 चेंडू आतापर्यंत रोशनने हाताळलेत आणि 4 चेंडू मध्ये जर पाहिलं तर 8 धावा खर्च केल्या गेल्यात. उर्वरित 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. काय सांगायचं आहे, बॉल लागत कुठं काशील, अपील करीत कुठं वाशील आणि सांगू आवडू दे. यस काही का होईना पण एक धाव दाफुलकावरती घेतली गेली आणि एका धाबीच्या मदतीने आता मात्र संघाची टोटल 9 धावा दाफुलकावरती आहेत. शेवटचा बॉल रोशनचा या षटकामध्ये शिल्लक आहेत. ब्रदर स्पोर्ट पायनीत सहकार्याने कॅमेरामन आहेत ते, परंतु आज इथे मात्र चांगला चेंडू. इथे गंडिया बॉल, बोंद्या बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी फोड्या बॉल म्हणजे डॉट बॉल. अशा पद्धतीने आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ समाप्त झाला गेलाय. 12 चेंडूचा खेळ झाला गेलाय आणि 12 चेंडूमध्ये दाफुलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. टीम वराडे विजय. का फिरला पण बाबूचा टोका नीट आहे ना. 9 धावा दाफुलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त झाला गेलाय. षटक क्रमांक जितेश तयार 3ऱ्या षटकासाठी आणि ही जाहिरात होती. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. जाहिरात पहिला चेंडू रिलीज करण्या अगोदर प्रयत्न करून पाहिले जितेशनं. स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल रोहितला, ज्यानं 4 चेंडूचा सामना केला त्यामुळे 3 चेंडू गिळून खाल्ले आणि एका चेंडूवरती एक सिंगल आली. समोरच्या दिशेला क्षेत्र खाली पाहिलं पण तू डीप मध्ये क्षेत्ररक्षकाला एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न धावाची इथे संधी आहे आणि इथे मात्र 2 धावा दाफुलकावरती दिल्या. घरी सुखी राहावे अशा 2 कंप्लीट होतील आणि 2 धाबीच्या पद्धतीनं 11 धावा दाफुलकावरती आपण पाहतोय. एक चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत आपण पाहतोय ब्रदर स्पोर्ट चिखलोली फाडा या टीमचा, परंतु बॅटिंग इथे वराडे टीमला करावी लागेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा जितेश पुढे येऊन सरसावलाय. बॉल मात्र हवेत आहे. बॉल अबकाच्या बाहेर. बॉल मात्र हवेत निघून चलाय. सीमारेषेच्या बाहेर टोकलाय षटकार.
परंतु दाजीबा काय हात सोडत नाही आणि त्यामुळे इथे मात्र पॉवरफुल षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. डीजे ऑपरेटर आमचे आपण पाहतोय हे 12 नंतर त्यांचा एक वेगळाच माहोल बनत असतो. चांगली सवय आहे त्यांना 12 नंतरची. यावेळेस देखील अजून एक मोठा फटका आणि यावेळेस घडलं काय, बांधावर लावली भेंडी आणि इथे बॉलरची मोडली मेंढी. षटकार धाबा 2 षटकार आले गेलेत बॅक टू बॅक. जीतीच्या या गोलंदाजीवरती संघाची टोटल धावफलक पहिल्या बॉलवरती 2 आल्या, त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार. अशा पद्धतीने धावफलक या षटकामध्ये 14. बस याला झाली घाई, याच्या दर्शनाला आली कंचीबाई. काय रे हे बाप्पा, या काय झाला, बायको देखाय गेला आणि काय सांगायचा मेहुणी पटवून आला. हसू नका, गुचकी लागली तर फुकाट माझ्यावर दोष येईल. एक सिंगल आली आहे आणि संघाची टोटल धावफलक होती 24 धावा. 24 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. प्रगती पथावरती आपण पाहतोय उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 16 धावा जितेशने खर्च केल्यात 4 चेंडूवरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ जो मात्र शेष आहे. आपण पाहू शकाल जितेश पुन्हा एकदा तयार होईल. स्ट्रायकिंग मध्ये नितेश जो आपल्याला पाहायला मिळेल. कौतुक करावं लागेल आमचे परममित्र काशीनाथ. खऱ्या अर्थाने आज आमची जेवणाची व्यवस्था त्यांच्याकडे आहे आणि अजून आम्ही जेवलो नाही म्हणून ते देखील जेवले नाहीत. त्यांचं देखील खूप खूप आभार आहे. खऱ्या अर्थाने खास करून कालच्या दिवसामध्ये त्यांच्याकडे मी ऑफर केली होती. खऱ्या अर्थाने जर पाहिला तर कुठेतरी तुमच्या डॅम मधली कुठेतरी आम्हाला भाजी आणा, आज त्यांनी आणली आहे. त्यांचा आभार. डीजे रामू काही का होईना जाऊया. 24 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. जितेश तयार. काय बोलायचं आहे, कंचा व्हायरस याल शिरला तर ठावा बाबा. जोरात अपील केली होती परंतु अपील मात्र पेटाळून लावली. अशा पद्धतीने षटक क्रमांक 3 षटकांचा खेळ इथे होईल समाप्त. संघाची टोटल 24 धावा. डीजे रामू मिड इनिंग मध्ये टॉस जर झालं नाही तर ज्या संघाचा कॅप्टन उपस्थित राहणार नाही त्याला पेनल्टी. तो इथे उपस्थित असून जर तो आमच्यापर्यंत संपर्क साधला नाही तरी पेनल्टी. हो, तुम्ही इथे किती वाजता आलात याला माहित नाही परंतु तुम्ही आमच्यापर्यंत आलेत, आम्हाला माहिती कळवली याला माहिती आहे आणि हे महत्वाचं आहे. त्यामुळे आंबेशिव आणि बिनारपाडा मिड इनिंग मध्ये टॉस होईल याची नोंद घ्यायची. आणि आमचा बाप्पा एक चांगली जाहिरात आहे. आमचा पप्पा कदाचित जर पाहिला खवळला तर मला वही मोडीत पळताना धन होईल. बाप्पा खवळू नको. राज आलाय. यावेळेस गोलंदाजी ट्रॅक मध्ये षटक क्रमांक 4 शेवटचे षटक. अंकुश, यस अंकुश आला गेलाय. 4थं षटक हाताळण्यासाठी अंकुशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. इथे आपण पाहू शकाल स्ट्राइक येण्यामध्ये रोहित. चला अगदी तुम्हाला जर पाहिलं तर निश्चय कुठेतरी जर पाहिला टाइम आउट तुमच्यासाठी 2 षटकांनंतर राहतो आणि त्याच्यासाठी 1.5 मिनिटाचा होती. त्यानंतर आपण मध्ये 3ऱ्या षटकासाठी किंवा 2ऱ्या षटकासाठी मध्येच लगेच धावला अचानक तर तुम्हाला अवघी 30 सेकंदाचा टाइम आउट राहतो. याची नोंद घ्या. मिड इनिंग मध्ये तुम्हाला 1.5 मिनिटाचा टाइम आउट राहील याची नोंद घ्या. परंतु आपण आधी मध्ये घेतला तर फक्त 30 सेकंद. यावेळेस फटका हवेत खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्रशेख बॉल खाली डाऊन द ग्राउंड. खावं पका मीठ आणि गडी बाबा नीट दिल्या घरी सुखी राहावे.
तोच आहे. या टायमावरती तिथेच हात जाईल हे आमच्या डीजे ऑपरेटरला चांगलं माहित आहे. आणि इथे मात्र निश्चित अंकुशनं पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट मिळवली गेली. इथे मात्र पाहावं लागेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल साहिल. काही घरपट्ट्या धीरज फाडू नका. साहिल मैदानाच्या आतमध्ये उर्फ गोविंद. धीरज जर म्हटलं तर निश्चित कमी वय आहे, परंतु कमी वयामध्ये जास्त सफेद केस जर कोणचे झाले असतील तर धीरजचे. आणि इथे त्यामुळे मात्र निश्चित विकेट फलंदाज होईल. इथे अजून एक बाद. बाळाच्या वातावरणात टिपला गेलाय. बाळाचं कौतुक करावं लागेल, कारण की बाळानं खऱ्या अर्थाने अनेक स्पर्धा खेळून काढल्यात. परंतु मित्रांनो, बाळा जर म्हटलं तर निश्चित ब्रदर स्पोर्ट लाईव्ह या वाहिनीचं खऱ्या अर्थाने सर्व मालक आहेत. त्यांच्या माध्यमातून कमी काळामध्ये कमी वयामध्ये जास्त प्रसिद्धी मिळवणारी एकमेव वाहिनी अर्थात ब्रदर स्पोर्ट ही वाहिनी तुम्ही आम्ही अनुभवतोय. गोलंदाज तयार. इथे मात्र निश्चित चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. फलंदाजाला मात्र चेंडू समजण्याचं थोडस जर पाहिला तर कुठेतरी नियंत्रण नव्हतं गोलंदाज. इथे आपण अंकुश, कारण की हा चेंडू वाईट आला गेलाय, एक्स्ट्राची धाव देऊन जाईल अशा पद्धतीने 25 धावा दाफलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यात वराडे टीमच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू. तिथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे देवाचं कौतुक करावं लागेल. काय चेंडूला खऱ्या अर्थाने जज केले गेले. ज्या पद्धतीने कॅमेरामन आपण देवाला पाहतोय, आज कॅमेरामनची भूमिका या मॅच मध्ये सोडून आज गावाच्या प्रतिष्ठेसाठी खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण देवाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 26 धावा दाफलकावरती आहेत. 4 गडी गमावले गेलेत वराडे टीमनं. पटका फसला गेलाय. बाळा पुन्हा एकदा बॉल खाली आलाय. विकेट किपरच्या भूमिकेत अजून एक धक्का. वराडे टीमला विकेट. फलंदाज होईल बाद. सासू सुनेची आणि आयटम कुणाची दिल्या घरी सुखी राहावे डीजे ठोक. गाणी लावू नका. इथे मात्र निश्चित देवाने चेंडू अगोदरचा जर पाहिला एक अतिशय वेगानं का जज केला, कारण की त्याला मात्र जर पाहिला 3.5 इंच जर पाहिला डिस्प्ले आणि त्यामध्ये बॉल कव्हर करण्याची त्याची ताकद आणि तेवढे डोळ्यामध्ये असलेलं खऱ्या नेत्र. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं बाळाच्या माध्यमातून. विकेट 26 वरती 5वा धक्का बसत असताना टीम वराडे टीमला गोलंदाज तयार. काय रे अगं पोरी, तू सपनात येणार 7-8 गपचूक मुक्क दे ना. यस, तो नाराज आहे काय रे. 4-1 राज. अंकुश गोलंदाजी मार्क होते. आपण पहिला चेंडू रिलीज करण्या अगोदर सावरलं होतं अंकुशनं. अखूट टप्प्याचा चेंडू इथे पाहावं लागेल. इथे मात्र अशा प्रकारे काहीच मिळणार नाहीये. हुंडा देखील मिळणार नाहीये, कारण की मुलगी दिली म्हणून शास्त्र हुंडा देईल असं मागू नका. इथे दोनही फलंदाजांनी एकाच वेळेस स्ट्राईक सोडणं फार महत्वाचं आहे. आणि इथे मात्र निश्चित चांगला चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अंकुश ज्यांना आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेलेत, त्यामध्ये 2 विकेट, अवघ्या 3 धावा खर्च करत असताना 26 धावा दाफलकावरती वराडे टीमच्या आतापर्यंत जोडल्या गेलेत. मोठा फटका. पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाली गेली आणि यावेळेस हो बेकार. एक काम करा, काय नाही, ही कॅच होती फक्त. काय माहित आहे की हे हळदीचा परिणाम. हळदीला कसं माहित आहे, योग चष्मा चांगला दिसला का दुसरे चष्म्याहून नजार. ही कोपऱ्यात राहून लाईन मारायची सवय म्हणजे झेल ड्रॉप. 4 धावा.
किनारपाडा आपल्याला टॉस करण्यासाठी येणं बंधनकारक आहे. आंबेशिव आणि भिनारपाडा टॉस करण्यासाठी उपस्थित राहा. तोपर्यंत आमच्या डीजेच्या माध्यमातून ऐकूया चांगलं असं संगीत. आणि सगळी टीम्स आजच्या दिवसामध्ये बदलापूर विभागामधले, कारण की अगदी आपण पाहतोय पिंपलोली हा संघ बदलापूर असोसिएशन मध्ये ओपन टेनिस क्रिकेट मध्ये खेळत असताना आजचा दिवस त्यांच्यासाठी आहे. कारण की सातत्याने म्हटलं तर आज आदिवासी टेनिस क्रिकेटचं एक मोठ्या उंचीवरती नाव नेऊन ठेवले विनायक गोरे आणि त्यांची संपूर्ण टीम अर्थात आई गावदेवी पिंपलोलीवाडी या टीमनं आज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय त्याचं चित्र मैदानाच्या आतमध्ये ना कुण्या स्पॉन्सरची खऱ्या अर्थाने मागणी स्वतःच्या गावासाठी आणि स्वतःच्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये स्पर्धा आपण पाहतोय. चला जर आपण पाहिलं तर ब्रदर स्पोर्ट चिखलोलीपाडा सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. बाळा आणि त्याच्या साथीला जितेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. आणि स्पर्धा मित्रांनो क्रिकेटचं म्हटलं अनेक जण आपल्याला म्हणत असतात काय क्रिकेट खेळत असतात. क्रिकेट खेळताना जर पाहिला तर हे क्रिकेट खेळतायत म्हणजे हे कुठेतरी जर पाहिला तर काम धंदा सोडून खेळतायत. सांगणाऱ्यांना एकच सांगेन की क्रिकेट खेळतायत म्हणून आज तुम्ही त्यांना दोष देऊ नका. परंतु जेव्हा एखादी छोटी का ट्रॉफी होईना तुमच्या गावामध्ये येते ना तेव्हा तुमच्या अगदी पण पाहतो तुमच्या गावाच्या नावाचा शिक्का उमटवला जातोय. म्हणजे क्रिकेटला दोष देऊ नका, कारण की नाईटची स्पर्धा खेळणं तितकं सोपं नाहीये. दिवसभर काम करणं आणि दिवसभर काम करून पुन्हा एकदा नाईटची स्पर्धा खेळणं इतका मोठा प्रवास करणं तितका सोपं नाहीये. आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटला अनेक जण ट्रोल करत होते, अनेक जण नावं ठेवत होती,
परंतु आज ISPL ही स्पर्धा जेव्हा समोर आली तेव्हा सर्वांना समजलं की टेनिस बॉल क्रिकेट देखील एक कुठला हा प्लॅटफॉर्म आहे आणि निश्चित आज टेनिस बॉल क्रिकेटनं जर म्हटलं तर अनेक खेळाडूंचे खऱ्या अर्थाने निश्चित पाहिलं तर घर कुठेतरी पाहिलं गरिबीमधून चांगले दिवस सुगीचे दिवस आले गेलेत. दुसरे कोणाचं खऱ्या अर्थाने मित्रांनो उदाहरण देण्या अगोदर योगेश वाघ स्वतः माझा उदाहरण देतोय. कारण की योगेश वाघ हे चित्र जर कोणी समोर आणलं असेल तर टेनिस बॉल क्रिकेटनं सुपला शॉट जेव्हा मी म्हटलं वाघोलीकर चषक ही स्पर्धा चालू होती आणि जेव्हा सुपला शॉट हा डायलेक्ट मी मारला तिथून योगेश वाघ खऱ्या अर्थाने जगासमोर आला आणि आज खऱ्या अर्थाने मला कुठेतरी जर पाहिलं तर या टेनिस बॉल क्रिकेटने चांगले दिवस दिले. परंतु इथे वाईट दिवस आले ते म्हणजे फलंदाज आपण पाहतोय बाद होत असताना तो चिखलोली ठाकूरपाडा टीमचा सलामीचा खेळंदाज जितेश होईल बाद पहिला धक्का. मनात भरपूर होतं कारण की काना 2.5 वर्ष तुमच्या मागे चालू होता. भिन्नारपाडा टीमनं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. मित्रांनो आपण पाहू शकतो लो स्कोरिंग मॅच आहे परंतु लो स्कोरिंग मॅच मध्ये गोलंदाजी कशी करावी हे विष्णू सांगत असताना एक चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव खर्च करत असताना दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवली म्हणजे चांगली गोलंदाजी. डीजे रामू आज रंगात आले गेले. उद्याच्या नाही मला वाटतं रविवारच्या रात्रीमध्ये ते पाहायला मिळतील. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही आणि बघता बघता इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये विष्णूच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विष्णूच्या माध्यमातून केली जाते. विष्णूचं कौतुक करावं लागेल. एक लेजंड क्रिकेटर आहे आणि आज आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी एक चांगली कामगिरी करतोय विष्णू. पुन्हा एकदा विष्णू तयार. स्लोवर गतीचा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय. इथे बस बेकार जावय बोळा सासऱ्याला पोरं झाली 16 एक सांगतो द्या मला मुळा दुसरं सांगतो खाऊका रत्ताळा. शेम कार्यक्रम झेल ड्रॉप कदाचित आपण पाहिला असेल तर हा झेल ड्रॉप झाला नाहीये तर आज आपल्या संघासाठी एक अडचण निर्माण केली क्षेत्ररक्षक एशनं आणि इथे मात्र आता आपण पाहू शकाल पहा रिप्लाय मध्ये पाहू शकाल सुप्पा झेल होता परंतु झेल मात्र घेता घेता जमिनीला दान झाला. पहिला प्रयत्न अपयशी राहिला दुसरा प्रयत्न देखील अपयशी राहिला आणि चेंडू मात्र जमिनीला दान झाला. आमच्या ऑपरेटरचं देखील कौतुक करावं लागेल. निश्चित चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अक्रॉस लाईन बाळा आहे आणि यावेळेस मात्र इथे मोठी संधी इथे पाहिलं जाईल पंच तुम्ही काही करू नका. आपण पंचांवरती दबाव आणला तर पेनल्टी घ्यावी लागेल. तुम्ही तुमची जागा घ्या. सरपंच उपसरपंच सदस्य आपापली खुर्ची सांभाळा. पंच म्हणजे काय माहिती आहे का तुमची लग्नाची बायको नाहीये. स्पष्ट कार्यक्रम कारण की लग्नाची बायको असली मग जाऊन काही टायमाला भोशाड्या 2-4 भोशाड्या एक्स्ट्रा दिल्या चालत्या. पंच म्हणजे बिना मंगलसूत्राचं खऱ्या अर्थाने मानकरी आहेत. चेक केले जाईल. स्पर्धेचे मुख्य आयोजक विनायक गोरे त्यानंतर योगेश दादा जे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. तुमच्या कीपरला विचारा त्यांना आधी हाताक चमू पडला का पायाक विचारा बरं काय सांगायचं आहे. चोरी करून चोर दूर पळतो संशयाने गरीबाला मार मिळतो. शेम कार्यक्रम पंचांवरती दबाव आणला परंतु विकेट किपरनं पहिला प्रयत्न राहिला पण काय सांगायचं आहे हातात बॉल याच्या आणि पायाला 1.5 फूट उडवलं तर तोपर्यंत आपण पाहिला फलंदाज सुरक्षित पोहोचला होता. इथे मात्र निश्चित आपण पाहिलं 5 चेंडू विष्णूची गोलंदाजी कमालीची राहिली वराडे टीम कडनं. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडू हाताळले गेले त्यामध्ये 1 विकेट अवघ्या 2 धावा खर्च केल्या. एक चांगली गोलंदाजी वराडे टीम कडनं. विष्णूचं मी कौतुक करेल कारण की आज लो स्कोरिंगची मॅच आहे परंतु गोलंदाजी आणि अनुभव कसा असावा हे विष्णू सांगतोय.
इथे मात्र चांगला फटका, बाळांना एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न, एकदा वेगाने कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न, बघता बघता इथे दुसरी देखील कंप्लीट, 2 धावा. आणि इथे मात्र या 2 धावेच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या आणि अवघ्या धावा दाखल करून 4 विजयासाठी जर पहिल्या 31 धावेची गरज असताना इथे 4 धावा बनवल्या गेल्या आहेत. आता मात्र 18 चेंडू आणि 27 ची गरज आहे टीम चिखलोली ठाकूरपाडा टीमला. विजय करणारं संगीत. 18 बॉल 27 ची गरज आपण पाहतोय. पारधी पुढची घरपट्टी फाडू का नको, नाही फाडत. 4 धावा दाखलकावरती आहेत. मोहन आलाय गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये एक मोठी लढत, लो स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. 31 धावांची गरज, 31 धावांची गरज असताना 4 धावा दाखलकावरती जोडल्या गेल्यात आणि त्यामधले जर पाहिल्याच्या 4 धावा जोडत असताना अजून एक विजयासाठी जर पाहिलं तर मला वाटतं अजूनही 27 धावांची गरज आहे. 18 चेंडू 27 धावा. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. तुम्हाला इथे कंपल्सरी चेस धावा बनवायच्या आहेत. मोहन तयार, स्ट्राइक होती रोशन. इथे मात्र अकुट टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाही, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली गेली आहे. 5 धावा. खेळाडू कक्षात आवाज देऊ नका, अक्कलखडा चारू नका बाहेरनं. अक्कलखडा चारला तर निश्चित खाण्याचा सोड्यापेक्षा दुसरा एक बाहेरच सोडा तुम्हाला पाजला जाईल, म्हणजे पेनल्टी. याची नोंद घ्या. बाहेरनं अक्कलखडा देण्याऐवजी त्यांना बाहेर काढा आणि अक्कलखडा देणाऱ्याला म्हणा आज जावा. 5 धावा दाफलकावरती आहेत. जाऊया दुसरे षटक. मोहन पहिले इथे धाव दाफलकावरती खर्च करत असताना मोहनची गोलंदाजी खऱ्या अर्थाने विष्णूचं कौतुक करेल मी. विष्णूने कमालीचं षटक हाताळलं. पहिले षटक लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु विष्णूने त्या प्रकारची कामगिरी चांगली स्पष्ट केली आहे बराडे टीम साठी. इथे मात्र निश्चित आपण पाहिलं तर अपुट टप्प्याचा चेंडूचा प्रचंड वेग होता. बघता बघता इथे डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. जसा चेंडू इथे मात्र हातामध्ये रिलीज झाला आणि ते गोलंदाज सांगितलं बॉल घे. आम्हाला वाटला टिपाजी, परंतु निश्चित चांगला चेंडू उठल्यामध्ये आपण पाहू शकाल. इथे बाळा ज्याला मात्र चेंडू समजला नाहीये, रोशन काहीतरी कारणामंत्र दिला गेलाय बाळाला. धावा दाफलकावरती 5 आहेत अवघ्या. इथे मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, एकदा वेगाने कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न, धावाची संधी इथे पाहावं लागेल. आणि बघता बघता रोशन इथे मात्र सुरक्षितपणे आपल्या जाग्यावरती पोहोचत असताना 2 धावा कंप्लीट. हे बाटल्या वाजवू नका, जो आवाज आम्हाला सगळा माहित आहे. वाजवणार आहोत तुम्ही किती किडनॅप केला आहेत ते देखील माहित आहे. इथे 2 धावा आल्या आणि या 2 धावीच्या मध्ये 7 धावा. मागच्या वर्षामध्ये मला वाटतं तिथे एक मोठं झाड होतं, फायनलची रात्र होती आणि त्या झाडावरती 7-8 पोरं उभी होती, त्यामधल्या 2-3 उलट्या उड्या खाल्ल्या होत्या. या वर्षामध्ये ते झाड नाहीये तिथे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बाळाच्या बॅटवरती चेंडू आला नाही, एकदा वेगाने कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न इथे पाहावं लागेल. 2 धावा. या 2 धावीच्या मदतीने आता मात्र संघाची टोटल धाव फलकावरती जाऊन पोहोचले 9 धावा. कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज करत असताना पाहायला मिळते चिखलोली पाडा टीम बॅटिंग करत असताना कुठेतरी धावा वाचवण्यासाठी प्रयत्न करते, परंतु आज धावा वाचवत असताना गोलंदाज अधिराज्य गाजवत आहेत. मोहन 4 चेंडू हाताळले गेले, 4 चेंडू मध्ये धावा दाफलकावरती 6 खर्च केले. एक चांगली गोलंदाजी, उर्वरित 2 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. धावा जास्त नाही, धावा 31 बनवायचे आहेत आणि आतापर्यंत 9 बनवल्यात. हेच क्रिकेटचं नियम आहेत आणि हेच क्रिकेटचं सूत्र आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र मोठा फटका, क्षेत्ररक्षक नाही तिथे. यावेळेस मात्र बॉल निघून चाकलाय, वाकडे तिकडे बाबीचा हिरवा पाला, दूर मारेगा षटकार बाळा. आपण झुकेगा नाही साला चिखलोली पाडा ऑन फायर षटकार.
मध्ये आपण पाहू शकाल, याला म्हणतात टँगो टँगो, याला म्हणतात टँगो टँगो. 4 धावा चौकार. एका गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरी जोडल्या गेल्या. पिंपळोली वडी टीमचे खऱ्या अर्थाने हॉलिंडर्स. त्याचप्रमाणे हॉलिंडर्स पेक्षा तुमचा 12वा खेळाडू त्याने ती जबाबदारी घ्यायची. इथून पुढे 12व्या खेळाडूंना पाण्याची व्यवस्था तुमच्या खिशामध्ये एक बॉटली ठेवा. बारा चेंडू 12चं समीकरण आहे. आतापर्यंत संगीत चांगलं ऐकलं, परंतु 12 नंतर इथे डीजे ऑपरेटर खवळले जात आहेत, परंतु त्याच्यापेक्षा त्यांचे समर्थक खवळले जात आहेत. डीजे रामू सध्या जर पाहिला, डीजे रामू सध्या जर पाहिला बँजूच्या हल्दी कमी आहेत, त्यामुळे मॅचकडे जास्त लक्ष दिलं जातं. बँजू म्हणजे चांगला बाजा आहे निकाचा काय. 12 चेंडू 12ची गरज आहे. गोलंदाज तयार होईल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बाट वरती चेंडू व्यवस्थित येऊ शकला नाही. एकदा मात्र इथे घेतली जाते. 11 चेंडू 11ची गरज आहे. ब्रदर स्पोर्ट चिखलोली फाडा या टीमचा धावफलक आपण पाहतोय. आता मात्र धावफलकावरती जोडल्या गेलेत, त्यामध्ये 20 धावा. शेवटच्या 11 चेंडू आणि 11ची गरज आहे. गोलंदाज तयार आहे. गावदेवी पिंपळोलीवाडी हा संघ देखील रविवारच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. या टीमचं गर्वानं नाव सांगावं असतं, कारण सातत्यानं ओपन टेनिस क्रिकेट ज्या पद्धतीनं आपण पाहिलं ना मित्रांनो, आज आदिवासी टेनिस क्रिकेटला एक मोठ्या उंचीवरती नाव जर कोणी नेऊन ठेवलं असेल तर आई गावदेवी पिंपळोलीवाडी. कारण की ही स्पर्धा सातत्यानं जर पाहिला ज्या पद्धतीनं खेळली जाते, परंतु ज्या पद्धतीनं अनेक स्पर्धा गाजवल्या जात आहेत. विनायक गोरे आणि त्यांची संपूर्ण टीम आता जे गावदेवी पिंपळोलीवाडी निश्चित आज जर पाहिलं तर विनायक गोरे यांना सातत्यानं मित्रांनो नावाची हुकमा का दिली जाते की आज आदिवासी टीम आणि आदिवासी टेनिस क्रिकेटची अनबान शान ही हुकमा नुसती दिली जात नाही, तर आज त्यांची कामगिरी षटकार आला आणि संघाची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचले 27. विजयासाठी 9 चेंडू 4ची गरज आहे. आज स्वतःची कामगिरी चांगली स्पष्ट करत असताना आपण पाहतोय इथे निश्चित अगदी पाहतोय अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. आंधळी शॉट देखताय, जिलेबी मागताय भजिया, तोपर्यंत एकदा वेगानं कंप्लीट झाली. एकच धाव. आता मात्र विजयासाठी 3 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 चेंडू मध्ये 3 धावा. 8 चेंडू 3 धावांची गरज आहे. परंतु या वर्षामध्ये म्हणजे आताचे हे सीझनला काय झालंय, मसोट्यात कोणी बॉल मारित नाही, त्यामुळे जरूर 8 चेंडू 3 धावांची गरज आहे. इथून पुढे मॅच मध्ये आमचे कॅमेरामन मॅच कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला आवाज येत असेल तर आवाजाकडे तुम्ही कॅमेरा फोकस करा. इथे मात्र फोकस केलाय तो उजवी इष्टी मिस करत असताना हा खराब बॉल, खराब चेंडू. 29 धावा. आता मात्र शेवटचे 8 बॉल 2 धावांची गरज. विजयासाठी ब्रदर स्पोर्ट लाईव्ह चिखलोली पाडा या टीमला स्लोवर गतीचा चेंडू, 5 स्लोवर गतीचा चेंडू हाताला गेलाय. इथे बाळाला चेंडू मात्र समजला नाहीये. इथे मात्र बघता बघता डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. पाहावं लागेल. 8 समोरच्या दिशेला इथे विकेट किपर थोडासा मिस झालाय. कदाचित इथे एक धाव कंप्लीट होऊ शकली असती, परंतु जमलं नाहीये. अशा पद्धतीने आपण पाहू शकाल. आता मात्र संघावरती धावफलकावरती नियंत्रण आणलं जातं. शेवटचे बॉल मला वाटतं शिल्लक आहे 7 आणि धावेची गरज आहे 2. परंतु आपण पाहतोय टँगो टँगो नंतर जर दुसरी गँग कुठली पैदा झाली असेल तर पिंपळोली गावची छोटी कंपनी. पहा स्क्रीनवरती आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने आपण पाहिला हातामध्ये 1.5 हाताचे इथे मात्र दांडक. यस. आणि इथे आपण पाहिलं बिस्लरी बॉक्सच्या 2-2 जर पाहिल्या बॉटल. तुम्ही झमडोळी चांगली कामगिरी आपण पाहतोय. इथे कदाचित पहा
उद्या यांना चांगली आणून द्या. तुमचे रामू तुमचे बँडचे साहित्य आणून द्या. जाऊया. 6-2 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. साहिल प्रतिष्ठान चषक पिंपळवली वाडी पर्व दुसरं आणि खऱ्या अर्थाने दुसऱ्या पर्वामधील दुसरी रजनी तुम्ही आम्ही अनुभवतोय. 29 धावा आहेत. 2 धावांची गरज आहे. शेवटचे 6-2 धावा बनवायचे आहेत. रोहित गोलंदाजी मार्कवरती तयार. रोशन आक्रोश लाईन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय आणि इथे मात्र सामना लेवल झालाय. 30 धावा विजयासाठी 1 धावीची आता मात्र गरज आहे. इथे आपण पाहू शकाल 5 बॉल 1 धावीची गरज. कदाचित जर पाहिलं तर पादीर किरण उद्या ही स्टोरी टाकू नका म्हणजे बस झालं म्हणजे आमचा 7-12 तुम्ही घरपट्टी फाडू नका. इथे मात्र आता 5 बॉल 1 धावीची गरज. क्रिकेटमध्ये हे चित्र आणि हे नियम अनेक वेळा अवघड ठरले बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आज इथे तो चित्र बदलला गेलाय. आज सामना जिंकलाय ब्रदर स्पोर्ट चिखलोली पाडा या टीमनं. विजयी संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं करूया गोडसं कौतुक.